काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी हात सोडला आणि धनुष्यबाण घेतला हाती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। आमदार संदीप क्षीरसागरांनी तहसीलदारांना धमकावल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। ग्राम रोजगार सेवकाला का नोटीस काढली म्हणत प्रकरण मिटवण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये लगेचच वाढवून देऊ असं म्हटलंच नाही। जाहीरनाम्याचा अजित पवारांना विसर पडल्याची जोरदार चर्चा। चारचाकी वाहनं महागणार, गाडीवरती 1% करवाढ तर 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनावरती 6% कर, अजित पवारांची घोषणा। मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी। गेल्या 10,000 वर्षातला सर्वात बोगस अर्थसंकल्प म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बंडानंतर पहिल्यांदाच ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचा सामना। मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत का? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल, तर शिंदे नजरही न मिळवता निघून गेले। आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचाही प्रताप समोर। 1 कोटीची खंडणी मागितल्याचा प्रशांत चव्हाण उर्फ गब्ब्यावर आरोप। पाथर्डी पोलिसात गुन्ह्याची नोंद। हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका मांस सर्टिफिकेट। मंत्री नितेश राणेंचं नवं धोरण, तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथून मटण खरेदी न करण्याचंही आवाहन। पुण्यामध्ये भर रस्त्यात अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर मित्राला 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी।